नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकामावरची नोंदणी ऑनलाईन रिन्यूअल कसे करायचे हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कलाकार मंडळाकडे एकदा नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगाराला प्रत्येक वर्षी त्याची नोंदणी ही रिन्यूअल करावी लागते। जर नोंदणी रिन्यूअल केली तरच बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेता येतो। आता ही बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी रिन्यूअल कसे करायचे हे आपण पाहूयात। यासाठी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कलाकार मंडळाच्या वेबसाईटवरती यायचे आहे। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल हे तिसऱ्या क्रमांकाचे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ॲक्शन यामध्ये जर तुम्ही नवीन रिन्यूअल करत असाल तर न्यू रिन्यूअल सिलेक्ट करा, आणि जर तुम्ही यापूर्वी रिन्यूअल केलं आहे आणि तुम्हाला त्यात काही अपडेट करायचं असेल तर अपडेट रिन्यूअल सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी आपण नवीन रिन्यूअल करणार आहोत तर न्यू रिन्यूअल हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा MH पासून सुरुवात होणारा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि खाली प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमच्यासमोर बांधकामावरचा रिन्यूअल फॉर्म हा ओपन होईल। आता या फॉर्ममध्ये तुम्हाला बांधकामावरची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल, जसे की त्याच्यामध्ये बांधकामावरचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याची रजिस्ट्रेशनचा स्टेटस काय आहे, त्यानंतर बांधकामावरचे नाव, त्याचा आधार कार्ड क्रमांक, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचे डेट ऑफ बर्थ ही संपूर्ण माहिती तुम्हाला ऑटोमॅटिक फिल झालेली पाहायला मिळेल। आता यानंतर खाली तुम्हाला ऑनलाईन रिन्यूअल करण्यासाठी खाली बांधकाम कामगाराला 90 दिवसाचे प्रमाणपत्र द्यावे लागते। आता या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये जी माहिती असते ती माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी वर्कर नेचर ऑफ वर्क, कामगाराच्या कामाचे स्वरूप, या ठिकाणी कामगार कोणत्या प्रकारचे काम करतो ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली टाईप ऑफ इश्युअर म्हणजे जारी करण्याचा प्रकार, म्हणजे 90 दिवसाचे प्रमाणपत्र तुम्ही कोणाकडून घेतले ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्युअर्स म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा जो नोंदणी क्रमांक असतो तो नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला जावक क्रमांक हे तुम्हाला 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरती मिळेल, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर जावक दिनांक हे सुद्धा तुम्हाला 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर कॉन्ट्रॅक्टरकडून मिळेल, तो दिनांक तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खाली ठेकेदार विकासाचे नाव म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला नियोक्त्याचा जिल्हा जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला नियोक्त्याचा तालुका, ही संपूर्ण माहिती तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचं आहे। जारी करण्याचा नोंदणी क्रमांक, त्याचा जावक क्रमांक आणि जावक दिनांक ही व्यवस्थित माहिती आपण भरलेली आहे की नाही हे तुम्ही चेक करायचं आहे। जर याच्यामध्ये काही चुका झाल्या तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा त्रुटीमध्ये येऊ शकतो। त्यानंतर खाली सगळ्यात शेवटी तुम्हाला 90 दिवसाचे सर्टिफिकेट कामाचे प्रमाणपत्र हे अपलोड करायचं आहे। ब्राउज या बटनावरती क्लिक करून तुम्ही हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। आणि त्यानंतर खाली आय हिअर बाय डिक्लेअर या ठिकाणी एक छोटासा बॉक्स दिसतो, त्या ठिकाणी तुम्हाला एक चेकमार्क टाकायचा आहे आणि खाली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। आता ही सगळीच प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळेल, तो ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी जपून ठेवायचा आहे। आणि काही दिवसानंतर तुमचं हे ऑनलाईन फॉर्म मंडळाकडे सबमिट झाल्यानंतर तुमचं रिन्यूअलचं प्रोसेस ही कंप्लीट होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कलाकार मंडळाकडे बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी रिन्यूअल करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।